नमस्कार, मी जुई जाधव. न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग एक वेगळा विषय चर्चेत आहे आणि तो विषय म्हणजे अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे बंधू समीर भुजबळ यांच्यावरती गंभीर आरोप केला आहे. सांताक्रूज परिसरामध्ये फर्नांडिस कुटुंबीय राहतं आणि त्यांचं घर हडप करण्यात आलं आहे, अशा प्रकारचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी भुजबळ बंधूंवरती टाकला आहे. जर आपण संपूर्ण प्रकरण पाहिलं तर मग काही वर्षांपूर्वी रहेजा बिल्डरने हे सगळं बिल्डिंगचं बांधकामचं काम जे आहे ते भुजबळ यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडे दिलं होतं आणि तिथे त्यांनी बिल्डिंग देखील बांधली. मात्र जो करार झाला होता तो करार असा होता की जे 5 फ्लॅट्स होते त्या नवीन इमारतीमधले ते या फर्नांडिस कुटुंबियाचं म्हणजे ज्यांचा बंगला या मूळ जागे होतं त्यांना तिथे 5 फ्लॅट्स देऊ करण्यात येणार होते, अशा प्रकारचा करार मान्य झाला होता. मात्र इतकी वर्ष होऊन देखील अजून त्यांना तिथे फ्लॅट्स मिळाले नाही आहेत आणि म्हणून हे फ्लॅट्स आणि पैसे दोन्ही छगन भुजबळ यांनी लाटले आहेत, अशा प्रकारचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी हे आरोप केले त्यानंतर तातडीने समीर भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे सगळे आरोप जे आहेत ते सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांचं असं म्हणणं होतं की फर्नांडिस कुटुंबीय यांना आम्ही पैसे जे आहेत ते देऊ केले होते, आम्ही त्यांना आगाऊ 50 लाखांचा चेक जो आहे तो देखील देऊ केला होता. मात्र अंजली दमानिया हे राजकारण करत आहेत, त्यांनी तो चेक बँकेत डिपॉझिटही केला नाही आणि आता फर्नांडिस कुटुंबीय यांना ते पुढे करून मीडिया स्टंट करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा प्रकारचा पलटवार समीर भुजबळ यांनी केला. त्यांनी हे देखील मान्य केलं की ही जागा जी आहे ती फर्नांडिस कुटुंबियांची होती आणि आम्ही त्यांना 5 फ्लॅट्स देखील देऊ करणार होतो. मात्र आम्ही त्यांना ज्या वेळेला त्यांचे पती वारले गेले, ज्यांच्या नावावरती बंगला होता, त्यांना आम्ही पैसे देऊ केले होते. मात्र अंजली दमानिया यांनी ते पैसे त्यांना घेऊ नका अशा प्रकारे सांगण्यात आलं होतं. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या देखील नावाचा उल्लेख या संपूर्ण प्रकरणामध्ये केला जात आहे. सुप्रिया सुळे यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप क्रिएट केला होता फर्नांडिस मीटिंग करून आणि त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सगळी चर्चा जी आहे ती ह्या बंगल्या या जागेसंदर्भात केली जात होती. तशा बैठका देखील वकिलांसोबत त्यांनी अनेक वेळा लावल्या. मात्र या प्रश्नावरती सोक्षमोक्ष जो आहे तो अजूनही लागलेला नाही आहे. जर आपण फर्नांडिस कुटुंब पाहिलं तर मग फर्नांडिस कुटुंबामध्ये आता जी मुख्य बाई आहे तिला 3 मुलं आहेत. ती मुलं देखील जर आपण पाहिलं तर मग त्या मुलांची प्रकृती जी आहे ती स्थिर नाही आहे. अशातच या बाईला आता पैशांची नितांत गरज आहे आणि म्हणून ती अंजली दमानिया यांना भेटली आणि अंजली दमानिया यांना भेटल्याच्या नंतर अंजली दमानिया यांनी देखील सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि आम्ही लवकरात लवकर यावं काय तो मार्ग जो आहे तो काढू अशा प्रकारचं आश्वासन त्यांना सुप्रिया सुळे यांनी दिलं. मात्र जर आपण पाहिलं तर मग सत्तांतर झालं आणि आता राष्ट्रवादीचे 2 गट पडलेले आहेत. राष्ट्रवादीचा एक गट जो आहे तो सत्तेत आहे तर सुप्रिया सुळे ज्या गटात आहे तो विरोधात आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्यामुळे कुठे ना कुठेतरी पुन्हा एकदा फर्नांडिस कुटुंबियांवरती अन्याय होतोय का असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे. काल देखील अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी फर्नांडिस कुटुंबियांनाच पत्रकारांच्या समोर उभं केलं आणि त्यांनी त्यांच्या तोंडून त्यांची व्यथा देखील सांगायला लावली. खरं तर जर आपण पाहिलं तर मग अंजली दमानिया यांनी 50 लाखाच्या चेकचं देखील स्पष्टीकरण दिलं की हो भुजबळांनी आम्हाला 50 लाखांचा चेक दिला होता आणि आम्ही तो डिपॉझिट केला नाही, कारण का नंतर हे फिरता कामा नये की बाबा आम्ही यांना 50 लाख रुपये दिले आहेत, त्यामुळे आता जी उरलेली रक्कम आहे ती उरलेली रक्कम देण्यासाठी आम्हाला वेळ लागेल आणि या एका कारणामुळे त्यांनी 50 लाखाचा चेक घेऊ केला नाही. सगळे पैसे जे आहेत ते एकत्रित द्या आणि जे 5 फ्लॅट्स आहेत त्या कुटुंबियाच्या नावावरती ते 5 फ्लॅट्स त्यांना द्या अशा प्रकारची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. काल संध्याकाळी त्यांनी अल्टिमेटम दिला होता की काल संध्याकाळपर्यंत जर पैसे दिले नाही तर अंजली दमानिया आणि फर्नांडिस कुटुंब भुजबळ यांच्या घराबाहेर बसून सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करणार आहे. कुठलीही घोषणाबाजी न करता रीतसर पोलिसांची परवानगी मागून त्या त्यांच्या घराबाहेर बसून त्यांचं निदर्शन खरं तर दाखवणार होत्या, दर्शवणार होत्या. मात्र कदाचित पोलिसांनी देखील परवानगी दिली नाही, कारण का पहिल्यांदा ज्या वेळेला अंजली दमानिया यांनी पत्रकारांसमोर पत्रकार परिषद घेत या सगळ्या गोष्टीचा खुलासा केला त्यानंतर त्या त्यांच्या घरी म्हणजे जिथे फर्नांडिस कुटुंबियांचा मूळ बंगला आणि ती बिल्डिंग आहे ती बिल्डिंग होती तिथे त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यामुळे आता रीतसर सगळी परवानगी घेऊन त्या पुढची कारवाई करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मग खासदार सुप्रिया सुळे यांनी कुठल्या प्रकारची मदत आम्हाला यामध्ये केली नाही, केवळ टोलवाटोलवी केली, अशा प्रकारचा गंभीर आरोप देखील अंजली दमानिया यांनी केला। तर समीर भुजबळ यांचं हेच म्हणणं आहे की आम्ही त्यांना 50 लाखाचा चेक देऊ केला, या कुटुंबाची आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या कुटुंबाने आम्हाला भेट घेतली नाही, आमच्याशी भेट केली नाही आणि ते पैसे देखील घेतले नाही। या सगळ्या आरोपांना अंजली दमानिया यांनी फेटाळून लावलेला आहे, कारण का अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे की कुठलं कुटुंब असं आहे की ज्यांना पैसे मिळत आहे आणि ते कुटुंब नाकारत आहे। त्यामुळे सगळं प्रकरण जर आता पाहिलं तर मग अंजली दमानियाचं अल्टिमेटम संपलेलं आहे। आजपासून खरं तर भुजबळ यांच्या घराबाहेर त्या निदर्शन करणार होत्या, मात्र कालपासूनच छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचं जे पक्ष कार्यालय आणि राहतं घर आहे त्याच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे। त्यामुळे आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की फर्नांडिस कुटुंबियांना न्याय मिळतोय का आणि तो न्याय कधीपर्यंत मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह जुई जाधव, न्यूज 8 महाराष्ट्र, मुंबई।